आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन सेवा तातडीने सुरू करा, आमदार पंकज भुजबळ यांची विधानसभेत मागणी। नाशिक जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन बंद असल्यामुळे ग्रामीण, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे ही सेवा तातडीने पूर्ववत करण्यात यावी अशी मागणी आमदार पंकज भुजबळ यांनी पावसाळी अधिवेशनात विशेष उल्लेखाच्या माध्यमातून शासनाकडे केली। विधानसभेत विशेष उल्लेख उपस्थित करताना आमदार पंकज भुजबळ म्हणाले की नाशिक जिल्हा रुग्णालय हे केवळ शहरातील नव्हे तर ग्रामीण, आदिवासी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचे आरोग्य केंद्र आहे। मात्र सिटी स्कॅन सेवा बंद असल्यामुळे अपघातग्रस्त तसेच गंभीर रुग्णांचे वेळेत निदान होत नसून अनेकांना खासगी केंद्रांमध्ये जाऊन हजारो रुपयांचा खर्च करावा लागत आहे। सिटी स्कॅन मशीनची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी। दुरुस्तीस होणारा विलंब असल्यास नवीन अत्याधुनिक सिटी स्कॅन यंत्र उपलब्ध करून ती अत्यावश्यक सेवा त्वरित सुरू व्हावी अशी मागणीही त्यांनी सभागृहात केली। सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असून आरोग्याशी संबंधित अत्यावश्यक सेवांमध्ये कोणताही खंड पडू नये। शासनाने याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन नाशिक जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅनचा प्रश्न मार्गी लावावा, जेणेकरून गरीब आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळेल, असेही आमदार पंकज भुजबळ यांनी नमूद केले। नाशिक जिल्हा रुग्णालय हे केवळ नाशिक शहरापुरते मर्यादित नसून ग्रामीण, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी जीवनदायी आरोग्य केंद्र आहे। मात्र तिथं सिटी स्कॅन मशीन बरेच महिन्यापासून बंद असल्यामुळे अपघातग्रस्त तसेच इतर गंभीर रुग्णांना तातडीचे निदान मिळत नाहीये। तर गरीब कुटुंबावर त्यामुळे मोठा आर्थिक आणि मानसिक भार पडतोय, कारण का त्यांना जे आहे खासगी रुग्णालयांमध्ये जे आहे सिटी स्कॅन करण्यासाठी जावं लागतंय। मी आपल्या माध्यमातून विनंती करतो शासनाला जे आहे अत्याधुनिक नवीन सिटी स्कॅन यंत्र तात्काळ उपलब्ध करून जिल्हा रुग्णालयातील ही अत्यावश्यक सेवा सुरू करावी। धन्यवाद।